नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्राचा महासंग्राममध्ये सुरुवातीला मोठी बातमी बघूयात. मनोज जरांगेंकडून आज उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांची घोषणा आज केली जाणार आहे आणि त्यापूर्वी जरांगेंकडून मतदारसंघांची घोषणा करण्यात आली. कोणते मतदारसंघ लढणार आणि कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवारांना पाडणार हे जरांगेंकडून जाहीर करण्यात आलं. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मराठा उमेदवार जरांगे देणार आहेत, तर जिल्ह्यातील इतर ठिकाणी दलित आणि मुस्लिम उमेदवार देणार आहेत. जिल्ह्यातील उरलेल्या जागा पाडणार किंवा मग पाठिंबा देणार असं ठरलंय. जरांगे बीड जिल्ह्यामध्ये एक जागा लढणार आहेत, तर जरांगे पाटील कुठे उमेदवार देणार? केज आणि मंठा परतूर या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याचं जरांगेंचं ठरलंय. फुलंब्रीमध्ये सुद्धा उमेदवार देण्याचं ठरलंय. कन्नड विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवार देणार, तर हिंगोलीमध्ये जरांगे उमेदवार देणार आहेत. पाथरी मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवार देण्याचं ठरवलंय आणि हदगाव मतदारसंघामध्ये जरांगे पाटील आपला उमेदवार देणार आहेत. त्यानंतर कुठे उमेदवार पाडणार? गंगापूर विधानसभा मतदारसंघात जरांगेंनी उमेदवार पाडायचं ठरवलंय. त्याचसोबत कळमनुरीमध्ये सुद्धा उमेदवार पाडण्याचं जरांगेंचं ठरलंय. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार आहे जरांगेंकडून आणि तसं ठरवण्यात आलंय. तर कुठे पाठिंबा देणार जरांगे? औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात जरांगे पाठिंबा देणार आहेत. मराठवाड्यातलं सुद्धा त्याच्या दारात घर असल्यासारखं धडक गेलं पाहिजे. हे आमचं आहे, आम्ही याला काम सांगायला चाललो. मला यांना आधार करायचा आहे. हे बघा, माझी काही इच्छा नाही. मला या समाजाला यांच्या पाठीवर हात फिरवायला, यांच्या समस्या जाणवायला, यांच्या डोळ्यातलं पाणी पुसवायला एक तरी माणूस द्यायचा आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो, उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होऊ नका. जातीकडे बघा. आपल्याला आपली जात बघायची, जातीच्या वेदना बघायच्यात. आपल्या मागं इतके लागले ती आती लागले. तुम्हाला नाही मिळालं म्हणून तुम्ही नाराज, मग समाजाला तुम्ही किंमतच दिली नाही असा अर्थ होतो. ते मराठा समाजासाठी काम करतायत की पवार साहेबांसाठी, उद्धव साहेबांसाठी, महाविकास आघाडीसाठी करतायत? त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणी आपल्याला कळेल की त्यांच्या मनात नेमकं काय राजकारण होतं, की मराठा समाजाच्या हिताचं केवळ ढोंग केलं होतं. हे त्यांचे उमेदवार आल्यावर तपशीलवार उमेदवार बघून उमेदवार टाकले, तिथले उमेदवार पक्ष नाही टाकले, पाडायच्या ठिकाणचे तिथले मतदारसंघ, तिथले उमेदवार याचा तौलनिक अभ्यास करून जरांगेचा असली मत काय आहे, मन काय आहे मराठा समाजाच्या बाबतीत, की त्यांना राजकारण करायचं आहे, ते स्पष्ट या निमित्तानं होणार आहे. मला वाटतं एकदा ते घोषणा त्यांची होऊन दे, मग आधुनिकजींना पुढे काय करतात हे संध्याकाळी कळेल. पण मुळामध्ये ते निवडणूक हिंदूंच्या विरोधात लढवतायत की मराठा आरक्षणासाठी लढवतायत हे त्यांनी त्या निमित्ताने स्पष्ट करावं. तर ते त्यांच्या बाजूला बसलेला जो काही दाढीवाला आहे, जो काही मुल्ला मौलवी आहे, तो हिंदू द्वेषी आहे. आता तुम्ही म्हणताय की उमेदवार त्यांनी आता जवळपास यादी जाहीर केली आहे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात. तुमचं काहीच नाही. तुम्ही यादी 5-10 उमेदवाराची सुद्धा नाही. कुठे लांडगा आला रे? आला कुठं लांडगा आलाय? दाखवा ना मला. त्यामुळं जरांगे पाटील हे स्वतः जाळ्यामध्ये फसलेले आहेत आणि जरांगे पाटलाला यातून कोणीही वाचवू शकणार नाही. जी माणसं रात्रीची येऊन जरांगे पाटलांना भेटतात त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे उमेदवार देणार नाहीत. जरांगेंना त्यांची आता स्वतःची अवकात कळली असेल. आता म्हणतात आम्ही मान ठेवली, मग मान आता गळा कापायचा का नाही कापायचा कळून चुकलंय. दलित मतदान देणार नाहीत, मुस्लिम मतदान देणार नाहीत. त्यासाठी एक वेगळ्या मुरब्बी आणि सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या माणसाची या राजकारणामध्ये लीड करायला कुवत लागते, हैसियत लागते. मला वाटते असं एका जातीच्या घोषणा देऊन एक मराठा लाख मराठा बघून घेईन कसा येतोय बघू, ही भाषा चालत नाही जरांगे.
आता राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील चर्चेत असलेल्या मतदारसंघापैकी एक म्हणजे कागल मतदारसंघ. कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काटेकी टक्कर आहे. एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून समरजितसिंह घाडगे मैदानात आहेत. विजयासाठी दोन्ही उमेदवारांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे आणि विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून जरांगे फॅक्टरची मदत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 1 नोव्हेंबरला समरजित घाडगे तर आज हसन मुश्रीफ यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली आणि दोन्ही उमेदवारांकडून जरांगेंना मदत करण्याचं आवाहन करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कागल मतदारसंघात जरांगे फॅक्टर कमाल करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. या अपोजिट इथे येऊन कॅन्डिडेट घेतलेले होते, मी भेटायला आलो आणि मी समर्थन मागितलेलं आहे. ते संध्याकाळपर्यंत निर्णय घेतलेला सांगितलेला आहे. ठीक आहे ना, बरोबर आहे. मुश्रीफ साहेब MMDचा फटका कुणाला बसू शकतो? अजून मी काय तो अभ्यास केला नाही. अभ्यास केला तर सांगतो. 3 जमाती एकत्रित आलेल्या आहेत, कुणाला तरी फटका बसेल ना, कुणाला तरी बसणारच. काय चर्चा झाली दोघांमध्ये नेमकी? आम्ही समर्थन मागितलेलं आहे. त्यांनी संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलेलं आहे. त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलं. दरम्यान अंतरवालीमध्ये उमेदवारांच्या गाठीभेटीवरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी निशाणा साधलाय. ऐकूयात. काल हसन मुश्रीफ भेटले, त्याच्या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे सुद्धा भेटतायत ना. जे म्हणून उमेदवार भेटलेत, आम्ही कुठल्याही उमेदवाराला एक्सक्यूज करत नाही आहोत. आम्ही कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही आहोत. आम्ही महायुतीचा असो, महाविकास आघाडीचा असो किंवा आणि कुठल्या प्रहार वगैरे तिसरी चौथी शक्तीचा असो, ज्यांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये विरोधाची भूमिका घेतली, जरांगेंना बेकायदा मागण्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, त्या माणसांना ओबीसी मतदान करणार नाही. तर बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्यामध्ये लढत होते. अजित पवारांनी बारामती मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला असून गाव भेटीवरती त्यांनी भर दिलाय आणि या भेटी दरम्यान अजित पवारांनी विधानसभेत आपल्याला मतदान करण्याचं आवाहन बारामतीतल्या जनतेला केलंय. मागच्या न काढता आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही तिकडं साहेबांना खुश केलं, आता अजितला खुश करा. बारामती मतदारसंघातील विविध गावांच्या भेटीवर असलेल्या अजित पवारांनी मतदारांना घातलेली ही साद. बारामती हा तसा अजित पवारांचा बालेकिल्ला. 1995 पासून आतापर्यंत 6 वेळा अजित पवार बारामतीतून दरवेळेस विक्रमी मताधिक्यानं विजयी झाले. आतापर्यंत केवळ प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवार बारामतीत सभा घेत होते. मात्र एनसीपीच्या फुटीनंतर बारामतीतलं चित्र पूर्णपणे बदललंय. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभव स्वीकारावा लागला. तर विधानसभेत यावेळी अजित पवारांसमोर आव्हान आहे ते त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचं. विशेष म्हणजे युगेंद्र पवारांना शरद पवारांचा भक्कम पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार सतर्क झाले असून प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मतदारसंघ ते पिंजून काढतायत. मी मागच्या न काढता आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही तिकडं साहेबांना खुश केलं, आता अजितला खुश करा. आता विधानसभेला तुम्ही मला द्या, म्हणजे तिकडं वर साहेब पण खुश, खाली दादा पण खुश. बारामती मतदारसंघात अजित पवार प्रचारात सक्रियपणे उतरल्यावरून ठाकरेंच्या पक्षासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टोले हाणले. त्याच्यामुळे आता कोण काय बोलतंय, कोणाचे काय दावे आहे, याविषयी आता कशा करता आपण बोलायचं. आधी जिंकून या म्हणावं आपण सगळं. म्हणजे अजित पवारांसह सगळ्यांना म्हणेन मी, आधी जिंकून या. बारामती आता सोपी राहिलेली नाही. विरोधकांच्या या टोल्यांवर दादांच्या पक्षाच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ठीक आहे, आता विरोधी पक्षातले जी नेते आहेत ते बोलणार का अजित पवारांना सोपी आहे, यांना सोपी आहे, त्यांना सोपी आहे. असं आहे की एक 18 तारखेपर्यंत हे सगळे बोलणारच आणि 5 तारखेपासून त्याला धार हळूहळू चढत जाणार. मग 18 तारखेला ज्यावेळेला प्रचार संपेल त्यावेळेस सगळं शांत होईल आणि मग लोक ठरवतील की त्यांना काय पाहिजे. आतापर्यंत गड मानल्या गेलेल्या बारामतीत यंदा अजित पवारांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. आता बारामतीतल्या मतदारांचा कौल नेमका कुणाला मिळतोय याकडे देशासोबतच राज्याचं देखील लक्ष असणार आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज18 लोकमत. बारामतीमधील पवार कुटुंबियांची भाऊबीज कन्हेरी इथल्या निवासस्थानी पार पडली आणि यावेळी रोहित पवारांची बहीण सई पवारनं युगेंद्र पवारांचं यौक्षण केलं. यावेळी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे, रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, रोहित पवार यांच्यासोबतच पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय गैरहजर होते. काल पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा देखील दुभंगलेला दिसला. दरम्यान अजित पवार आज भाऊबीजेनिमित्तानं सुप्रिया सुळेंच्या भेटीला येतील असं कार्यकर्त्यांना वाटत होतं. मात्र अजित पवार गाव भेटीच्या दौऱ्यावरती आहेत आणि मला बहिणींनी ओवाळलंय, त्यामुळे आता वेळ नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. दरम्यान या ठिकाणी देखील दोन्ही पवार निवडणुकीचा डाव टाकून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ज्या बहिणी घरी होत्या त्यांनी ओवाळलेलं आहे. आता मला माझा कार्यक्रम सुप्रिया ताईंचे ओवाळे आज होणार की नाही? त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, त्याच्यामुळे वेगळा अर्थ काढणं हे मला आज तरी योग्य वाटत नाही. दरवर्षीप्रमाणे पाडवा साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांचा प्रचार करण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार जाणार आहेत. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार राम शिंदेंनी दंड थोपटलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारासाठी बोलवल्यास मी त्यांचा प्रचार करण्यासाठी बारामतीला जाणार असल्याचं राम शिंदे म्हणालेत. यावर युगेंद्र पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब देखील ज्यावेळेस कर्जत जामखेडमध्ये येतील त्यावेळेस अजितदादा माझा प्रचार करतील आणि इथे येऊन रोहित पवारांना पाडतील. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आता हे नवीन काही नाहीये. शेवटी महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा जो तो धर्म पाळेल. आणि मी देखील दादांनी मला जर बोलवलं बारामतीमध्ये तर मी दादांच्या प्रचाराला जाईल. लोकसभेला मला आठवतंय जेवढे जास्त भाजप नेते आले तेवढा फायदा तेवढं लीड वाढेल, तेवढं आपलं लीड तेव्हा वाढलेलं. त्याच्यामुळे येऊ दे. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. आव्हाडांनी अजित पवारांचा उल्लेख पाकिटमारांची टोळी असा केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळचा शरद पवारांचा पक्ष होता, मात्र त्यांच्याकडून पक्ष चिन्ह हिसकावून घेतलं गेलं. त्यामुळे अजित पवार ही पाकिटमारांची टोळी अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा इथे केला आणि त्यांच्या या विधानावरून जोरदार राजकारण तापलंय. पाहूयात. ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी थी? चलो बताओ, जोर से बताओ. शरद पवार को एक दिन अजित पवार आता है, धक्का मार के बाहर निकाल देता है और जाते जाते उसके हाथ से गले भी छीन लेता है. ये पाकिटमारों की टोली है, पाकिटमारों की. अरे हिम्मत थी तुम्हारे में ना, मर्द का औरत था अजित पवार, तो बोलता था कि शरद पवार ने तुतारी में दी, मेरी कोई तीसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव, तो हम उसको मर्द कहते हैं. अरे तुमने तो, तुम्हारे चाचा ने जो देश में बढ़ाई हुई पार्टी है, जो पूरा निशान उसने देश लेके गया, तुम उसको चुरा कर अपना मेरा 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 करके घूम रहे हो. जे दुसऱ्याचं ते चोरणं हे तर मर्दानगीचं थोडी लक्षण असतं. जे आमच्या गद्दारांनी केलं, एकनाथ शिंदेनी, तेच अजित पवारांनी केलं. आता हे कुठं मर्दुमकीचं लक्षण आहे? खरंच तुमच्यात दम आहे, ताकद आहे, नवीन पक्ष स्थापन करा, नवीन लोक जमा करा, नवीन चिन्ह घ्या, नवीन लढा, राज्याचे काय देशाचे नेते व्हा ना. त्यात काय चूक बोलले जितेंद्र, योग्य बोलले. यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळाला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यामुळे अडचणीत आलेला आहात, हे लक्षात ठेवा. आणि माझा सल्ला राहील त्यांना, म्हणायचं की नाही त्यांनी पाहावं, परंतु आपण शब्द कुठले वापरावेत याचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.
आणि विचार करून ते शब्द वापरले पाहिजे. आपण कुणाला काय बोलतो, कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिट मार म्हणतो. ज्यांनी 20-20, 25, 30 वर्ष तुमच्याबरोबर राहिले आहेत त्या सगळ्यांना ते लागू होतं. तर जितेंद्र भाऊ, तुमच्या मेंदूला लकवा मारलाय का? आपण काय शब्दाचा उपयोग करत आहात? निवडणुकीच्या काळात मान्य आहे की तुमच्याकडे विकासाची कोणतीही कामं सांगायला नाहीत, म्हणून सातत्याने जे स्वतः महापाकिटमार आहेत. कारण का हो जितेंद्र आव्हाड, तुम्ही महापाकिटमार चोर आहात. कारण का ज्यांना कावीळ झालेली असती त्यांना सगळं जग पिवळं दिसतं. जितेंद्र आव्हाड ही व्यक्ती असू शकत नाही. ही एक विषप्रवृत्ती आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी अजितदादांच्या वडिलांबद्दल अनुद्गार काढले, एक प्रकारे त्यांच्या आईवडिलांचा अपमान केला. आता पवार साहेबांना हे मान्य आहे का? हे एकदा पवार साहेबांनी स्पष्ट करावं, किंवा सुप्रियाताईंना हे मान्य आहे का? असं आहे, जितेंद्र आव्हाडाला एक त्या मनात जहर आहे. त्यांनी विष पिलं आहे आणि ते विष त्यांना काही जगू देत नाही. ते इतकं विष पिलं आणि ते इतके विषारी झाले आहेत की संघाचं विचार परिवाराचं नाव घेतलं आणि त्यांचं नाव घेतलं तरच त्यांना मतं मिळतात. म्हणजे जर जितेंद्र आव्हाड असे बोलणार नाही तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं मिळत नाही, म्हणून ते बोलत राहतात. एक विषारी व्यक्ती म्हणून त्यांचं इमेज आहे आणि ते विषारी औषध घेतल्यासारखे वागतात आणि त्यामुळं त्यांना मताचा लागून चालण्याकरता असं बोलावं लागतं. जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये काय बोलण्याची आवश्यकता आहे? कारण म्हणजे यांची गुंडाची पार्श्वभूमी आहे. त्यांनी अशा पद्धतीचे बेतार आरोप करणं याला मी फार महत्व देत नाही.